श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. गणेश चतुर्थी सुरू झालेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशांचे आगमन झालेले आहे. तर गणपती बाप्पांचे संपूर्ण आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सर्वजण मनोभावे त्यांची पूजा अर्चना करतच आहोत. तर या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण असे सांगितले जाते की गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत भगवान गणेश हे पृथ्वीवर वास करत असतात. शास्त्र मान्यतेनुसार सहस्त्रपटीने त्यांचे गणेश तत्व पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जितकी त्यांची जास्त सेवा करणार आहोत ती अत्यंत लवकर शीघ्र फलदायी आहे. तर बघा, आपण या काळामध्ये काही उपाय केले तर तेही लवकर फलद्रूप होणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतात आणि प्रत्येकजण त्या समस्या सोडवण्यासाठी परमेश्वराला आवाहन करत असते. तर या समस्यांचे निवारण होण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी त्याचप्रमाणे या 10 दिवशी काही विशेष उपाय केल्याने भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आपल्यालाही या संधीचे सोने करावयाचे असल्यास तर हे उपाय विधिविधानाने करावे. तर या ठिकाणी मी तुम्हाला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत करावयाचे काही खास उपाय सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. शास्त्रामध्ये भगवान गणेशांचा अभिषेक करण्याचे एक वेगळेच महत्त्व सांगितले आहे. गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचे अभिषेक केल्याने विशेष फायदे मिळतात. या दिवशी आपण शुद्ध पाण्याने श्री गणेशाचा अभिषेक करावा. त्याचबरोबर श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. नंतर खव्याच्या लाडवांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत सुद्धा तुम्ही दररोज अभिषेक करून अशा पद्धतीने अथर्वशीर्षाचे पठण करू शकता. लहान मुलांनी जर अशा पद्धतीने श्री गणेशांचे या 10 दिवसामध्ये अथर्वशीर्ष पठण केले तर त्यांना सद्बुद्धी येऊन केलेला सर्व अभ्यास लक्षात राहतो व त्यांची बुद्धी ही अतिशय तीक्ष्ण होते. गणेश यंत्र. श्री गणेशोत्सवामध्ये घरामध्ये जर तुम्ही गणेश यंत्राची स्थापना केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो. त्याचप्रमाणे घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते. गणेश यंत्र म्हणजे देवतांचे आसन होय. ज्या ठिकाणी ही यंत्रे असतात त्या ठिकाणी देवांना थांबावे लागते अथवा बसावे लागते. म्हणूनच देवघरामध्ये यंत्रांची स्थापना केली जाते. तर अवश्य या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तुम्ही गणेश यंत्र आणूनही घरामध्ये स्थापन करू शकता. तर हे जे उपाय आहेत ते तुम्ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपासून कधीही करू शकता. आपल्याला ऐश्वर्य हवे असल्यास आपण गणेशाला अंघोळ केल्यावर भगवान श्री गणेशांना साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. काही वेळानंतर हे गुळ आणि तूप गाईला खाऊ घालावे. हे उपाय सलग 10 दिवस केल्याने पैशांची डिगडीत सर्व समस्या नाहीशा होतात. गणेश चतुर्थीला सकाळी अंघोळ केल्यानंतर जवळच्या एखाद्या गणेशाच्या देवळात जाऊन गणेशांना 21 गुळाच्या गोळ्या बनवून दुर्वांसह अर्पण करा. हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गणेश चतुर्थीला पिवळ्या रंगाची गणेशांची मूर्ती आपल्या घरातच स्थापित करून पूजा करावी. पूजेमध्ये 5 हळकुंड श्री गणाधिपतये नमः मंत्र म्हणत अर्पण करावे. यानंतर 108 दुर्वांवर ओली हळद लावून श्री गजवक्र नमो नमः या मंत्राचा उच्चार करीत अर्पण करा. हे उपाय सलग 10 दिवस करावा. असे केल्यास आपणास बढतीचे योग येतील. या दिवसात एखाद्या गणेशाच्या देवळात जाऊन दर्शन केल्यावर आपल्या यथोशक्तीने गरजूंना देणगी द्या. वस्त्र, अन्न, फळे, धान्य काहीही देणगी स्वरूपात देऊ शकता.
त्याचबरोबर काही दक्षिणा म्हणजेच पैसे द्यावे. देणगी दिल्याने पुण्यप्राप्ती होते आणि भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. जर मुलीचे लग्न होत नसल्यास गणेश चतुर्थी किंवा या दिवसात विवाहाशी निगडीत मागणी करून भगवान श्री गणेशाला मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि उपवास करावा. लग्नाचे त्वरितच योग जुळून येतील. गणेश उत्सवांच्या काळामध्ये दुर्वांचा गणपती बनवून त्यांची पूजा करावी. मोदक, गूळ, फळे, खव्याची मिठाई इत्यादी अर्पण कराव्या. असे केल्याने गणपती सर्व इच्छा पूर्ण करतात. तुमच्या मुलाच्या लग्नात अडथळे येत असल्यास गणेश चतुर्थीला किंवा या दिवसात श्री गणेशांना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने मुलाच्या लग्नाचे योग जुळून येतील. गणपतीच्या दिवसात संध्याकाळी घरातच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. तत्पश्चात भगवान श्री गणेशाला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. ह्याच नैवेद्याने आपले उपवास सोडावे आणि भगवान गणेशांकडे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. तर मित्रांनो, अशी ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत करावयाच्या सेवा, उपाय आणि तोडग्यांची माहिती आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.